शिराळ्यात जनसुराज्य पक्षाची दमदार एंट्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश। शिराळा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा नेतृत्वाने जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला। जनसुराज्य पक्षाचे प्रदेश संस्थापक व आमदार डॉ. विनय कोरे, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम तसेच जिल्हा परिषद सदस्य साई तेजस्वी सत्यजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वारणानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी बाजार समिती संचालक प्रताप यादव, शिराळा नगरपंचायतचे अपक्ष नगरसेवक अभिजित यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार शिराळा शहर कार्याध्यक्ष तुषार यादव, युवा उद्योजक स्वानंद महाजन तसेच विशाल लोहार, संदीप यादव, ऋषिकेश यादव, ओंकार यादव, आदित्य परदेशी, अक्षय सुतार, ऋत्विक गायकवाड, शहाजी पाटील, मनोहर खिलारे आणि राजेश चौगले यांनी जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षात अधिकृत प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आपल्या भाषणात जनसुराज्य पक्षाच्या सर्वसमावेशक आणि विकासप्रधान भूमिकेवर विश्वास ठेवून अनेक युवा कार्यकर्ते व स्थानिक नेतृत्व पक्षात दाखल होत असल्याचे सांगितले। जिल्हा परिषद सदस्य साई तेजस्वी सत्यजित देशमुख यांनीही नवी प्रवेशितांचे अभिनंदन करत शिराळा तालुक्याच्या विकासासाठी जनसुराज्य पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल असा विश्वास व्यक्त केला। या पक्षप्रवेश सोहळ्याला जनसुराज्य पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिराळा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिराळा तालुक्यात जनसुराज्य पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी राजकीय समीकरणांवर या पक्षप्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।